नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय पनीर भुर्जी आणि ती सुद्धा अमृतसरी स्टाईल। काय करायचंय, 200 ग्रॅम पनीर जाड किसणीने किसून घ्यायचं आहे। कढई तापत ठेवली, त्यामध्ये तेल आणि बटर घालायचं आहे। दोन्ही पण छान गरम झालं की सगळ्यात अगोदर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे, बारीक चिरलेलं लसूण, हिरवी मिरची, थोडंसं आलं घालायचं किसून, एक कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे। सगळं छान परतून घ्यायचं। त्यामध्ये एक चमचाभर बेसन सुद्धा ॲड करायचं आहे। बेसन 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्या। एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी सुद्धा घालूयात, खूप छान चव येते त्याची। दही घेतले मी एका वाटीमध्ये 4 चमचे, दही छान फेटून घ्यायचे, त्यामध्ये ॲड करायचं आहे धना पावडर, हळद पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि संडे स्पेशल मसाला। सगळे व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि हे मसाला दही आता आपण कढईमध्ये घालून घेऊयात। अर्धी वाटी गरम पाणी सुद्धा ॲड करायचं आहे। सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। किसून घेतलं पनीर ॲड करूया, चवीनुसार मीठ घालायचं आहे। झाकण लावून 5 मिनिटांसाठी वाफ घ्यायची आहे। आपली अमृतसरी पनीर भुर्जी तयार आहे मंडळी, नक्की बनवून बघा। थँक्यू सो मच, बाय बाय।